नमस्कार मित्रांनो, नवा व्हिडिओ नवीन योजना फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सौरभ स्वराज्य व्हिडिओज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे आणि ती योजना आहे स्वाधार योजना. आपण जर या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. आज आपण स्वाधार योजनेबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच थांबा. तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारी ही योजना आहे. महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने रंग देण्यासाठी स्वाधार योजना ही सुरू केली आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत ही प्रदान करते. या योजनेअंतर्गत 10वी, 12वी आणि डिप्लोमा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या साठी आणि निवास, बोर्डिंग आणि इतर सुविधांसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी 51,000 रुपयांची मदत दिली जाते. प्रतिवर्षी 51,000 रुपयांची आर्थिक मदत ही दिली जाईल. महाराष्ट्र स्वाधार योजना समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेचे मुख्य उद्देश शैक्षणिक सक्षमीकरण, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे, सामाजिक समता, समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देणे, आर्थिक सहाय्य, विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत पुरवणे, राज्याच्या विकासात योगदान, शिक्षित युवक वर्ग तयार करून राज्याच्या विकासात योगदान देणे. याची पात्रता काय असू शकते, तर अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील वैध प्रमाणपत्र, महाराष्ट्राचा रहिवासी असणे, शैक्षणिक पात्रता त्यामध्ये 60% जास्त गुण आवश्यक आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून असणे, शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याचे प्रमाणपत्र. स्वाधार योजनेअंतर्गत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे ही खालीलप्रमाणे असतील. यामध्ये अधिकृत जातीचे प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र, त्यामध्ये अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र म्हणजेच वोटर ID, जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक चालेल. त्यानंतर आधार कार्डाची प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा वडील नोकरीत असल्यास फॉर्म नंबर 16, विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्या बाबतचे प्रमाणपत्र, इयत्ता 10वी, 12वी किंवा पदवी परीक्षेची गुणपत्रिका, महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, विद्यार्थिनी विवाहित असल्यास पतीच्या उत्पन्नाचा दाखला, बँक खाते आधार कार्डाशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा, विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, करंट ॲड्रेस प्रूफ, महाविद्यालयाचे उपस्थितीचे प्रमाणपत्र, सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत. याचा लाभ कोण कोण घेऊ शकते, तर महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थी, इयत्ता 11वी, 12वी किंवा पदवी स्तरातील विद्यार्थी, शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेला विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी. याचा लाभ काय असू शकतो, तर वार्षिक 51,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत ही रक्कम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी वापरली जाऊ शकते. भोजन आणि निवास, विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांच्या वसतिगृहात राहण्याची आणि भोजन घेण्याची सुविधा मिळते. शैक्षणिक साहित्य, यामध्ये पुस्तके, नोट्स, पेन्स, ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील इत्यादी सर्व खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत ही दिली जाते. अन्य शैक्षणिक सुविधा, यामध्ये ट्युशन फीज, परीक्षा शुल्क इत्यादी खर्चासाठी मदत केली जाते. अर्ज करण्याची प्रक्रिया, सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र समाज कल्याण विभाग https://sjsa.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर होम पेजवर स्वाधार योजना PDF या ऑप्शनवरती क्लिक करा आणि ती PDF डाउनलोड करा. अर्ज फॉर्म डाउनलोड करा. त्यानंतर अर्ज फॉर्म मधील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. त्यासाठी आपण आधी डिस्कस केल्याप्रमाणे जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती त्याला जोडा.
पूर्ण भरलेले अर्ज फॉर्म संबंधित समाज कल्याण कार्यालयामध्ये जमा करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी सबस्क्राईब करणे पूर्णपणे फ्री आहे, पण आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.